Hello everyone, welcome to Wadkar's IIT NEET Foundation Hub online lecture. In this session, we will continue with questions on language of chemistry and transformation of substances from Pearson Chemistry Class 8. In the previous videos, we discussed questions from Classroom Wing. Now in this video, we will discuss questions from Computation Wing, that is from question number 1 to 8 in detail. Question number 1 is questions from competition wing, and question number 1 is complete the table. In the following table, some commonly used positive and negative radicals are listed. Use the crisscross method to obtain the formula of the compound that is formed using the given radicals. Name the compound thus obtained. तर आपल्याला काय करायचं आहे, क्रिसक्रॉस मेथड यूज करून फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड फाइंड आउट करायचं आहे युजिंग गिवन रॅडिकल अँड नेम द कंपाऊंड, आणि त्या कंपाऊंडचा नेम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर पहा, फर्स्ट काय दिलेलं आहे, Na+Cl-. फर्स्ट काय आहे, पॉझिटिव्ह रॅडिकल Na+ आहे आणि निगेटिव्ह रॅडिकल काय आहे, पॉझिटिव्ह रॅडिकल Na+ अँड निगेटिव्ह रॅडिकल Cl-. तर फॉर्म्युला काय फाइंड आउट होते पहा. तर आपण क्रिसक्रॉस मेथड पाहिलेली आहे, तरी पण पाहू. ओके, पॉझिटिव्ह रॅडिकल काय दिलेला आहे, सी हिअर Na+ हा पॉझिटिव्ह रॅडिकल दिलेला आहे आणि Cl- हा निगेटिव्ह रॅडिकल दिलेला आहे. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे. तर बाय युजिंग क्रिसक्रॉस मेथड, Na+ वरती चार्ज काय आहे, तर 1 आहे. Cl- वरती चार्ज काय आहे, तर 1 आहे. क्रिस क्रॉस केल्यानंतर काय होईल, चार्ज जर 1 नसेल तर मेन्शन करायची गरज नाही. तर काय येईल पहा, NaCl. फॉर्म्युला काय फाइंड आउट झालेला आहे आपला, NaCl, आणि नेम काय आहे या कंपाऊंडचं, तर सोडियम क्लोराइड. गॉट दिस वन. ओके, फॉर्म्युला काय क्रिएट झालेला आहे, NaCl, आणि नेम काय आहे, सोडियम क्लोराइड. फॉर्म्युला sodium chloride. Got this one? Then next one is second, Na+ CO3 2-. सेकंड काय आहे, पॉझिटिव्ह रॅडिकल Na+ आणि निगेटिव्ह रॅडिकल काय दिलेला आहे, CO3 2-. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल, क्रिस क्रॉस मेथड यूज करायचं आहे. CO3- Na+ वरती चार्ज 1 आहे, CO3- वरती चार्ज काय आहे, 2. क्रिस क्रॉस केल्यानंतर काय येईल पहा, Na2CO3. ओके, तर याचं नाव काय आहे, सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट. Got this one? Na2CO3 फॉर्म्युला आणि नेम काय आहे, सोडियम कार्बोनेट. तर नेक्स्ट पहा, थर्ड नंबरचा एलिमेंट काय आहे, तर पॉझिटिव्ह रॅडिकल काय आहे, तर Al3+ आणि निगेटिव्ह रॅडिकल काय आहे, PO4 3-. थर्ड वन, Al3+ पॉझिटिव्ह रॅडिकल आणि निगेटिव्ह रॅडिकल PO4 3-. तर यामध्ये पहा, Al+ वरती चार्ज काय आहे, 3, आणि PO4
मायनस वरती चार्ज काय आहे 3. तर क्रिस क्रॉस मेथड केल्यानंतर सेम चार्ज आहे, लिहायची गरज नाही. तर काय येईल AlPO4. व्हॉट दिस वन? तर ॲल्युमिनियम फॉस्फेट. नाव काय आहे याचं? ॲल्युमिनियम फॉस्फेट. गॉट दिस वन? थर्ड नंबरचं काय आहे पहा. AlPO4 AlPO4 म्हणजेच ॲल्युमिनियम फॉस्फेट. व्हॉट दिस वन? त्यानंतर नेक्स्ट फोर्थ नंबर, पॉझिटिव्ह रेडिकल काय आहे Zn2 प्लस आणि निगेटिव्ह रेडिकल काय आहे PO4 3 मायनस. व्हॉट दिस वन? तर पहा फोर्थ नंबर Zn2 प्लस positive radical and negative radical PO4 3 minus. तर पहा काय येईल Zn प्लस याच्यावरती चार्ज आहे 2 and PO4 मायनस याच्यावरती चार्ज आहे 3. क्रिस क्रॉस केल्यानंतर काय येईल पहा Zn3 PO4 2. Zn3 PO4 2 म्हणजे झिंक फॉस्फेट. चं नाव काय आहे झिंक फॉस्फेट. गॉट दिस वन? त्यानंतर हे झालं फोर्थ नंबर. काय Zn3 PO4 2. Zn3 PO4 2. ओके. तर नाव काय आहे झिंक फॉस्फेट. आता नेक्स्ट काय आहे 5 नंबर Ca2 प्लस and NO3 मायनस. फिफ्थ नंबर पहा, पॉझिटिव्ह रेडिकल काय आहे Ca2 प्लस and निगेटिव्ह NO3 मायनस. तर Ca प्लस वरती चार्ज आहे 2 and NO3 मायनस वरती चार्ज आहे 1. क्रिस क्रॉस केल्यानंतर काय येईल CaNO3 twice. ओके, CaNO3 twice आणि नाव काय आहे कॅल्शियम नायट्रेट. कॅल्शियम नायट्रेट. What this one? CaNO3 2 3 twice आणि हे काय आहे कॅल्शियम नायट्रेट. Got this one? Then we will see next question. Now, next question is state whether the following statements are true or false. True आणि false पाहायचं आहे statement. Question number 2. Formula for the potassium biphosphate is KHO4. हे statement true आहे का false आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर पोटॅशियम बायफॉस्फेटचा फॉर्म्युला KHPO4 हा आहे का नाही सांगायचं आहे. तर पोटॅशियम बायफॉस्फेटचा फॉर्म्युला आपण अगोदर पाहू. पोटॅशियमसाठी पॉझिटिव्ह रेडिकल
ओके. आणि निगेटिव्ह रेडिकल काय आहे? बायोफॉस्फेट HPO4 2-. आता पहा फॉर्म्युला कसा क्रिएट होईल. तर K प्लस याच्यावरती चार्ज आहे 1, HPO4 म्हणजेच बायफॉस्फेट मायनस याच्यावरती चार्ज आहे 2 आणि क्रिस क्रॉस केल्यानंतर काय क्रिएट होईल फॉर्म्युला पहा. आफ्टर क्रिस क्रॉस द फॉर्म्युला इज क्रिस क्रॉस केल्यानंतर फॉर्म्युला काय क्रिएट होते पहा. ओके. K2HPO4 व्हॉट दिस वन. आणि आपल्याला दिलेला फॉर्म्युला काय आहे KHPO4 म्हणजे हा काय झाला फॉर्म्युला चुकीचा आहे. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे. व्हॉट दिस वन. therefore this statement is false. Okay. The next question, that is question number 3, is the compounds H2O and D2O follow the law of multiple proportion. आता H2O आणि D2O जे आहेत हे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शनला फॉलो करत आहे म्हणलेलं आहे. तर ते ट्रू आहे का फॉल्स आहे आपल्याला सांगायचं आहे. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन म्हणजे काय पहा. तर when two elements combine to form more than one compound, the masses of one element that combine with a fixed mass of the other element are in a ratio of small whole number. Okay. Law of multiple proportion काय सांगताय पहा. Two element combine to form more than one compound. जसं की H2O, H2O2 हे 2 एलिमेंट्स आहेत आणि हे काय करत आहेत अशा प्रकारे कंबाईन होत आहेत की एकापेक्षा जास्त कंपाऊंड क्रिएट करत आहेत. द मासेस ऑफ वन एलिमेंट दॅट कंबाईन विथ अ फिक्स्ड मास ऑफ अदर एलिमेंट. आणि मास त्याचं कसं कंबाईन होत आहे तर वन एलिमेंटचं मास दॅट कंबाईन विथ अ फिक्स्ड मास ऑफ अदर एलिमेंट आर इन रेशिओ ऑफ स्मॉल होल नंबर. ओके. आणि H2 आणि D2O जे आहेत हे काय करतात do not follow the law of multiple proportion because the law applies to different compounds formed by the same two element. हा लॉ कशाला अप्लाय होत आहे तर डिफरंट कंपाऊंड्स फॉर्म्ड बाय सेम टू एलिमेंट. ओके. वेगवेगळे कंपाऊंड फॉर्म बाय सेम टू एलिमेंट. ओके. म्हणजेच की जसं की H2 आणि H2O H2O आणि H2O2 म्हणजे हे काय झालेले आहेत पहा. दोन डिफरंट एलिमेंट आहेत आणि वेगवेगळे कंपाऊंड फॉर्म झालेले आहेत. असं असेल तरच हा लॉ अप्लाय होतोय. आणि H2O आणि D2O हे काय फॉलो करत नाही. बिकॉज तर का फॉलो करत नाही तर D2O जे आहे ड्यूटेरियम हा D2O contains deuterium which is an isotope of hydrogen जो की आयसोटोप आहे हायड्रोजनचा. ओके. सो the statement is false. हे स्टेटमेंट काय आहे false आहे. Got this one. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन काय करते पहा. थोडक्यात सांगते. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन कोणत्या ह्याला फॉलो करते पहा. कंपाऊंड दॅट फॉलोज द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन दॅट इज compound that follows the law of multiple proportion is कोणते फॉलो करतात पहा. H2O, H2O2. Okay, where
H2O आणि H2O2. का तर पहा हा लॉ कुणाला अप्लाय होतोय, डिफरंट कंपाऊंड फॉर्म्ड बाय द सेम टू एलिमेंट विथ वन एलिमेंट हॅव्हिंग फिक्स्ड मास. आता पहा हे डिफरंट कंपाऊंड आहेत H2O आणि H2O2. ओके, हे डिफरंट कंपाऊंड असून काय करतात पहा, फॉर्म्ड बाय द सेम टू एलिमेंट, आणि दोन एलिमेंटने फॉर्म झालेले आहेत. कुठला कुठला एलिमेंट, H आणि O. ओके, H आणि O ह्या दोन एलिमेंटने फॉर्म झालेले आहेत. having a fixed mass across the compound. Okay, having the fixed mass across the compound. Got this one? आणि H2O आणि हे D2O हे फॉलो करत नाहीत, कारण तर D2O जो आहे हा काय आहे, ड्यूटेरियम विच इज आयसोटोप ऑफ हायड्रोजन. हा आयसोटोप आहे हायड्रोजनचा. गॉट दिस वन एव्हरीवन? द नेक्स्ट वन इज थोडक्यात इथं सांगते तुम्हाला म्हणजेच कळेल. The law applies to the law applies the law of multiple proportion. Law of multiple proportion applies to, कुणाला applies होता है पहा, applies to different compound formed by the same two elements with one element having fixed mass, with one element having a fixed mass across the compounds. Got this one? Across the compounds. Got this one? त्यानंतर फोर्थ नंबर पहा. क्वेश्चन नंबर 4 is A2X is comprised two divalent negative radicals and one monovalent positive radical. हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे सांगायचं आहे आपल्याला. तर रॅडिकल्स म्हणजे काय पहा, रॅडिकल्स are species formed by losing electrons and gaining electrons. इलेक्ट्रॉन गेन करून gaining electrons. स्पेसीज हे जे रॅडिकल्स आहेत फॉर्म्ड बाय स्पेसीज by losing electrons or gaining electron. इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर कुठला चार्ज क्रिएट होतोय, दॅट इज पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होते लूज केल्यानंतर, आणि घेतल्यानंतर गेन केल्यानंतर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होते. गॉट दिस वन? आणि जर चार्ज जो असेल, आता हा जो चार्ज असेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह जर चार्ज असेल तर 1 जर असेल, ओके, हा जर चार्ज 1 असेल तर त्याला काय म्हणतात, मोनोव्हॅलंट. ओके, 2 जर असेल चार्ज तर त्याला डायव्हॅलंट, आणि चार्ज जर 3 असेल तर त्याला काय म्हणतात, ट्रायव्हॅलंट. गॉट दिस वन? इफ चार्ज हा काय झाला, चार्ज हा पॉझिटिव्ह चार्ज जो असेल किंवा निगेटिव्ह चार्ज जो असेल, 1 असेल त्याला मोनोव्हॅलंट,
2 असेल त्याला डायव्हॅलंट, 3 असेल त्याला ट्रायव्हॅलंट असं म्हणलं जातं. ओके, तर पहा A2X मध्ये काय आहे पहा, आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे A2X A is a, आता A2X मध्ये काय पहा, सबस्क्रिप्ट ऑफ A is 2. A चा सबस्क्रिप्ट काय आहे, 2 आहे. आणि व्हॅलेन्सी ऑफ X इज काय आहे, व्हॅलेन्सी ऑफ X इज, X ची व्हॅलेन्सी काय आहे, 2 आहे. आणि A ची व्हॅलेन्सी काय आहे, 1 आहे. व्हॉट दिस वन? तर पहा A2X मध्ये X जो आहे, ओके, X वरती X ची व्हॅलेन्सी काय आहे, 2 आहे. आणि आपण त्याला निगेटिव्ह म्हणत आहेत कारण X जे आहेत कशासाठी यूज केले जातात, यूज फॉर हॅलोजन्स. आणि हॅलोजन काय करतात, क्रिएटिंग निगेटिव्ह. ओके, निगेटिव्ह क्रिएट करतात. तर मायनस झाला. आणि A जो आहे तो काय झाला, पॉझिटिव्ह झाला. A ची व्हॅलेन्सी काय आहे, 1 आहे. मग आणि पहा, A ची व्हॅलेन्सी काय आहे, 1 आहे पॉझिटिव्ह. आणि X ची व्हॅलेन्सी काय आहे, 2 आहे. तर आपल्याला आता क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे पहा, तर A2X is comprised two divalent negative radicals and one monovalent positive radicals म्हणलेलं आहे. आता पहा हे काय झालेलं आहे, -2. हा काय आहे, A2X मध्ये X वरती -2 चार्ज आलेला आहे. हे X ची व्हॅलेन्सी आहे आणि ही A जी आहे ती A ची व्हॅलेन्सी आहे. मग आता इथं काय आहे, क्वेश्चन मध्ये A2X आहे म्हणजे 2A ला काय झालेलं आहे, A ला काय सांगितलेलं आहे, त्याची व्हॅलेन्सी A ला काय आहे, 2 सांगितलेलं आहे. ओके, आणि X ला काय सांगितलेलं आहे, 1 सांगितलेलं आहे. ओके, 1 म्हणजे मोनोव्हॅलंट. आणि क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की कंपाउंड टू डायव्हॅलंट निगेटिव्ह रेडिकल म्हणलेलं आहे. निगेटिव्ह किती रेडिकल्स आहेत म्हणलेलं आहे, 2 म्हणलेलं आहे. परंतु इथं काय आहे, निगेटिव्ह रेडिकल काय आहे, 1 आहे. X चा इथं काय सबस्क्रिप्ट आहे, 1. ओके, निगेटिव्ह रेडिकल काय म्हणलेलं आहे, इथं क्वेश्चन मध्ये 2 म्हणलेलं आहे परंतु इथं ऍक्च्युअल मध्ये काय आहे, 1 आहे. आणि A चा काय म्हणलेलं आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह रेडिकल जो आहे मोनोव्हॅलंट, 1 मोनोव्हॅलंट पॉझिटिव्ह रेडिकल म्हणलेलं आहे. ओके, पॉझिटिव्ह रेडिकल काय म्हणलेलं आहे, 1 मोनोव्हॅलंट म्हणलेलं आहे परंतु इथे ऍक्च्युअल मध्ये काय आहे, 2 आहे. Got this one? Therefore, this statement is false. Statement is false. The next one is question number 5 is question number 6. The reaction C plus O2 which gives CO follows the law of conservation of mass. तर पहा law of conservation of mass म्हणजे काय, total mass of reactant side. Total mass of reactant side that is carbon and oxygen हे reactant side ला आहेत. याचा total mass must be equal to total mass of carbon monoxide that is on product side. असं असेल तर ते काय करत आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास हे काय करत आहे, फॉलो करत आहे. तर पहा C plus O2 आपल्याला रिएक्शन काय दिले, C plus O2 which gives CO. ओके, तर पहा मास ऑफ कार्बन किती आहे आता,
कार्बनचं मास किती आहे 12, ऑक्सिजनचं 16, 2 असल्यानं किती झाले 16 × 2 32, तर हे किती झालं 44. ओके. आता कार्बन मोनॉक्साईड ह्याच्यामध्ये बघा सी, कार्बनचं मास किती आहे 12, ऑक्सिजनचं किती आहे 16, हे किती झालं 28. ओके. तर 44 which is not equal to 28 म्हणजेच रिएक्टंट साईडचा मास हे प्रोडक्ट साईडच्या मासच्या इक्वल नाही, म्हणजेच हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासला फॉलो करत नाही, म्हणून हे काय आहे स्टेटमेंट फॉल्स आहे. गॉट दिस वन? ओके. द नेक्स्ट वन इज क्वेश्चन नंबर 7. The valency of sulfur in SO2 is 2. सल्फरची व्हॅलेन्सी SO2 मध्ये काय आहे 2 आहे. हे ट्रू आहे का फॉल्स आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. व्हॅलेन्सी म्हणजे काय चार्ज ऑन द स्पेसिस. व्हॅलेन्सी म्हणजे काय पहा चार्ज ऑन द स्पेसिस. आणि हा चार्ज काय असतोय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. चार्ज कसा असेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज किंवा क्रिएट होतोय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतोय आणि इलेक्ट्रॉन गेन ऑफ इलेक्ट्रॉन केल्यानंतर घेतल्यानंतर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतोय, दिल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतोय. ऑक्सिजन आता पहा SO2 मध्ये ऑक्सिजनची व्हॅलेन्सी पहा काय आहे. ऑक्सिजन इज हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि व्हॅलेन्सी काय आहे ऑक्सिजनची -2, म्हणजे ऑक्सिजनची व्हॅलेन्सी काय आहे 2 आहे. ओके. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी काय आहे 2 आहे. मग टोटल ऑक्सिजन वरती चार्ज किती येतोय पहा SO2 मध्ये. टोटल चार्ज किती येत आहे SO2 मध्ये. ऑक्सिजन वरती किती चार्ज आहे पहिले 2 आणि -2 चार्ज आहे आणि ऑक्सिजनचा, आणि 2 ऑक्सिजनचे ॲटम असल्यामुळे चार्ज किती झाला -4 झाला. मग त्या -4 ला आपल्याला बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल SO2 मध्ये सल्फर वरती किती चार्ज असायला पाहिजे 4 चार्ज असायला पाहिजे. Therefore SO2 मध्ये पहा SO2 मध्ये ऑक्सिजनची काय आहे व्हॅलेन्सी काय आहे -2 आहे. ओके. मग ऑक्सिजनचे किती ॲटम आहेत 2 ॲटम आहेत. ओके. मग त्याची व्हॅलेन्सी किती झाली -4 झाली. मग सल्फर मध्ये पहा SO2 मध्ये ऑक्सिजन किती झाला -4 झाला. तर आता सल्फरची किती यायला पाहिजे +4 यायला पाहिजे. सल्फर 1 सल्फर आहे तर सल्फर किती यायला पाहिजे +4 यायला पाहिजे. का तर आपल्याला न्यूट्रल करण्यासाठी. ओके. तर -4 आणि +4 काय होईल 0 होईल, म्हणजे न्यूट्रल करण्यासाठी आपल्याला सल्फर वरती व्हॅलेन्सी ऑफ सल्फर किती असायला पाहिजे 4 असायला पाहिजे. तर आपल्याला इथं किती सांगितलेले आहे व्हॅलेन्सी ऑफ सल्फर 2 सांगितलेली आहे, म्हणजेच हे काय आहे फॉल्स आहे. Therefore this statement is false. Got this one? त्यानंतर 8 नंबर question number 8, that is in exothermic reactions the energy of product is more than the energy of reactants. एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये एनर्जी जी प्रोडक्ट्सची आहे मोर दॅन द एनर्जी ऑफ रिएक्टंट म्हणलेलं आहे. एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये काय होते पहा एनर्जी काय होते रिलीज होते. एक्झोथर्मिक रिएक्शन्स मध्ये एनर्जी काय होते
रिलीज होते. ओके. आणि प्रोडक्ट्स मोर स्टेबल दॅन रिएक्टंट. प्रोडक्ट जे आहेत ते काय आहेत एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये मोर स्टेबल दॅन रिएक्टंट्स. ओके. मग स्टॅबिलिटी जर मोर असेल तर लेस एनर्जी राहते. ओके. इथं काय आहेत मोर स्टेबल आहेत रिएक्टंट तर एनर्जी काय होणार आहे लेस एनर्जी दॅन रिएक्टंट. Got this one? Therefore, this statement is false. का तर आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे एनर्जी द मोर दॅन द एनर्जी ऑफ रिएक्टंट म्हणलेलं आहे तर इथं काय आहे ते लेस एनर्जी दॅन द रिएक्टंट म्हणजे स्टेटमेंट इज फॉल्स. स्टेटमेंट काय झालेलं आहे फॉल्स झालेलं आहे. गॉट दिस वन एव्हरीवन. तर यानंतरचे क्वेश्चन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.